ओम नमो भगवते वासुदेवाय. देवर्षी नारदांनी आपल्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला असं सुतांनी शौनकादिकांना सांगितलं. व्यासांनी ही जी रचना केली आहे ह्या प्रश्नाची, त्याच्यामागे एक हेतू असाही असू शकेल की सृष्टी निर्मितीचा अहंकार ब्रह्मदेवाच्या ठिकाणी तर निर्माण झाला नाही ना, हे एकदा तपासून बघावं म्हणून नारदांना तसा प्रश्न करण्याची बुद्धी झाली असावी. प्रश्न ऐकला आणि ब्रह्मदेव हसले. सहर्ष त्यांनी स्वागत केलं त्या प्रश्नाचं आणि त्याने सांगितलं, नारदा, हे सगळे जे तुम्ही प्रश्न विचारलेत मला पक्क ठाऊक आहे, नक्की माहिती आहे की हे प्रश्न तुम्ही कुठल्याही स्वार्थापोटी विचारलेले नाही आहेत, तुमच्या स्वतःसाठी विचारलेले नाही आहेत. कारण आपण सुद्धा भगवत स्वरूपच आहात, आपणही ज्ञानी आहात. कारण आपण माझे पुत्र आहात, मी जसा ज्ञानी आहे तसे आपणही माझे पुत्र असल्यामुळं ज्ञानी आहात, भगवत स्वरूप आहात. तेव्हा आपण हा जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न स्वतःसाठी नसून यच्चयावत सगळ्या जीवांच्या बद्दल तुमच्या अंतःकरणात जी करुणा ठासून भरलेली आहे त्या करुणेच्या पोटी आपण हा अतिशय चांगला प्रश्न मला विचारलात. कारण चांगला अशासाठी की ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या निमित्तानं भगवंताच्या गुणांचं वर्णन करण्याची मला प्रेरणा होते. माझ्या ठिकाणी भगवंताच्या गुणवर्णनाची इच्छा जागृत होते. तुम्ही माझ्याबद्दल जे की सांगितलं ते खोटं नाही आहे, असत्य नाही आहे, खरंच आहे. कारण जोपर्यंत माझ्या पलीकडे असलेल्या तत्वाचा, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या तत्वाचा पत्ता लागत नाही आणि ते तत्व स्वतः साक्षात भगवंतच आहे, तेव्हा ते जोपर्यंत जाणलं जात नाही तोपर्यंत माझ्याबद्दल तुमची अशीच बुद्धी राहणार की मी सगळ्याचा करताय. वास्तविक भगवंत सगळ्याचा करताय, त्यांनी प्रेरणा देऊन माझ्याकडनं हे सगळं कार्य करवलं जातं. पण तुम्हा सगळ्यांना असं वाटतं की हे सगळं मीच केलेलं आहे. ज्याप्रमाणे सूर्य, अग्नी, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे वास्तविक यांना स्वतःचा प्रकाश नाही आहे, तर ते भगवंताच्या परब्रह्माच्या प्रकाशामुळे प्रकाशित होतात आणि जगतामध्ये सर्वत्र सर्वदूर प्रकाश पसरवतात. तसंच त्याच स्वयंप्रकाशी भगवंताच्या चिन्मय प्रकाशामुळं प्रकाशित होऊन मी ह्या सगळ्या चराचर विश्वाला, संसाराला प्रकाशित करतो, प्रकट करतो. तेव्हा तुमचं उत्तर, प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्वप्रथम मी त्या भगवंताला वंदन करतो आणि त्या भगवंताचं, त्या परब्रह्म परमात्म्याचं ध्यानही करतो. आणि ध्यान करणं याचा अर्थ आहे आपल्या बुद्धीमध्ये तोच एक विषय ठेवणं. स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या संजीवन गाथेमध्ये 120व्या क्रमांकावर एक अभंग दिला आहे, ध्येयासाठी जगू सुखदुःखे सोसू. बरंच काही त्यांनी म्हटलं आहे. ते ध्येय, ते सत्य, तो हरी, ह्या सगळ्यासाठी सगळी सुखदुःख आम्ही सोसू, सगळे त्याग आम्ही करू, मान मरातबावर लाथ मारू, सन्मानावर लाथ मारू, आमच्या अहंकाराला आम्ही झिडकारून देऊ आणि आम्ही ध्येयाकार होऊ, असं शेवटी स्वामी म्हणतात. ते जे ध्येय आहे ते तिथे ब्रह्मदेवांच्या अंतःकरणात असलेला परब्रह्म परमात्मा आहे. तेव्हा परब्रह्म परमात्म्याचं असं ध्यान केल्याशिवाय, त्याला वंदन केल्याशिवाय ब्रह्मदेवांची धारणा अशी आहे की नारदांनी विचारलेल्या प्रश्नाचं कोणत्याही प्रकारे मला उत्तर देता येणार नाही. कारण माझं माझ्याजवळ नाही आहे, जे आहे तो जो चिन्मय प्रकाश आहे तो साक्षात भगवंताचा माझ्यावर पडला आहे. म्हणून मी संपूर्ण चराचर सृष्टी प्रकाशित करू शकतो. सामान्य माणसं
अज्ञानानं किंवा मोहानं किंवा मायेनं मला जगद्गुरू म्हणतात, पण वस्तुतः ते काही खरं नव्हे. आणि ही माया तुमच्या आमच्यासमोर जरी असली तरी ती भगवंताच्या समोर एक क्षणभरसुद्धा टिकू शकत नाही. माया शब्दाचा अर्थ आहे मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. जी नाहीच पण तरीसुद्धा आहे असं भासवते तिला माया म्हणतात. आणि जसं सूर्याला एक कणभरसुद्धा अंधकार मिळू शकत नाही, तो शोधायला गेला तरी त्याला सापडणार नाही, त्याप्रमाणेच भगवंतानी जरी मायेचा शोध घेतला, वास्तविक ती त्यांच्या ठिकाणीच आहे, भगवंताचीच शक्ती आहे, पण त्यांनी जर बाहेर कुठे मायेचा शोध घ्यायचा म्हटलं तर भगवंताच्या समोर ती माया एक क्षणभर काय क्षणावशानं सुद्धा टिकणार नाही. असं व्यास महर्षी ब्रह्मदेवांच्या मुखातून नारदांना सांगतायत. पण ही माया अशी आहे की जे सत्य आहे त्या सत्याला झाकून टाकते आणि जे जसं नाही ते तसं आहे असं भासवते. माया विक्षिपत अज्ञानम वशवर्ती वा असं मायेचं विशेषण सांगितलं जातं. सत्स्वरूपाला झाकून टाकणं आणि त्याहून भिन्न काहीतरी आपल्या डोळ्यासमोर आणणं ही मायेची शक्ती आहे. आणि ह्या मायेमुळंच जीवांच्या ठिकाणी मी आणि माझं हा भाव निर्माण होतो. आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी म्हणजे नेमकं कोण? माझं या सदरात अनेक गोष्टी येतात. मी माझा देह, माझा प्राण, माझे जीव, माझी बुद्धी, माझं मन, माझे आईवडील, माझी बायका मुलं, माझी भावंडं, माझा मित्रपरिवार, माझं घर वाडी, माझे महाल समृद्धी, माझा ऐश्वर्य, माझी संपत्ती, सगळं काही माझा लौकिक, माझा सन्मान, हे सगळं काही माझं या सदरात येतं. पण माझं माझं म्हणणारा जो मी आहे तो मी म्हणजे नेमका कोण हे काही आम्हाला कळत नाही. तेव्हा मी जेव्हा असं म्हणतो की हा मी आहे आणि हे सगळं माझं आहे, हे सगळं बोलणं, ही सगळी बडबड ही केवळ त्या अज्ञानामुळं मायेमुळं आमच्याकडनं होत असते. वास्तविक ही चराचर सृष्टी निर्माण करत असताना द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव ह्या गोष्टींचा वापर करून सृष्टी निर्माण केली जाते. पण ह्या प्रत्येक गोष्टीचा सखोल जर विचार केला, त्याचं जर सूक्ष्म चिंतन केलं तर लक्षात येतं की हे सगळं भगवंतापासून भिन्न असं काहीही नाही. द्रव्य म्हणजेच परमेश्वर आहे, परब्रह्म परमात्मा आहे. कर्म, काल, स्वभाव, जीव हे सगळं वस्तुतः भगवंतच आहे, परब्रह्म परमात्माच आहे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य कुठलीही वस्तू, अन्य कुठलाही पदार्थ यामध्ये अस्तित्वात नाही. द्रव्यं कर्म च कालश्च स्वभावो जीव एवच वासुदेवात परो ब्रह्म न चान्योर्थोस्ति तत्वतः. ब्रह्मदेव नारदांना सांगतायत की द्रव्य रूपातून जे काही आपल्या समोर येतं किंवा त्या द्रव्यातून काही घडवण्यासाठी जे कर्म करायला लागतं, हे द्रव्य, त्यासाठी करायला लागणारी क्रिया, ह्या दोन्ही गोष्टी काळाच्याच अधीन असतात. तो काळसुद्धा भगवत स्वरूप आहे, कारण काळाची प्रवृत्तीच मुळात भगवंतापासून सुरू झालेली आहे. प्रत्येक पदार्थाचा गुणधर्म, त्याचा स्वभाव हे सुद्धा नारायण स्वरूप आहे, भगवत स्वरूप आहे. आणि तुमच्या आमच्यामध्ये जे काही जीवतत्व आहे, हे जीवतत्वसुद्धा त्या परब्रह्म परमात्म्याचाच अंश आहे. आद्य शंकराचार्यांनी म्हटलं, जीवो ब्रह्मैव नापरा. सर्वत्र व्यापून राहिलेला हा जो जीव आहे तुमच्या आमच्यामध्ये किंवा अन्य अणुरेणूमध्ये,
फक्त तिथे काही ठिकाणी तो जीव अप्रकट स्वरूपात किंवा अल्पप्रकट स्वरूपात दिसतो, तुमच्या आमच्या ठिकाणी प्रकट स्वरूपात दिसतो. पण हे सगळं परब्रह्मच आहे. परब्रह्म वाचून ह्या जगात काहीही अस्तित्वात नाही. आणि मग पुढे ते देवर्षी नारदांना सांगायला लागले, नारायण परा वेदाः देवा नारायणांगजाः नारायण परा लोका नारायण परा मखाः नारायण परो योगो नारायण परं तपः नारायण परं ज्ञानम नारायण परा गतिः. नारायण म्हणजेच सगुण साकार रूपात प्रकट झालेले भगवान महाविष्णू आणि त्यांचं मुळातलं निर्गुण निराकार स्वरूप म्हणजे परब्रह्म परमात्मा. सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये जे जे काही दिसतंय हे सगळं ते नारायणाचं रूप आहे. यस्य निश्वाससं वेदाः असं ज्या वेदांबद्दल सांगितलं जातं, वेद हे परब्रह्माचे भगवंताचे निश्वास आहेत असं ज्या वेदांबद्दल सांगितलं जातं, त्या वेदांचं अंतिम प्रतिपाद्य सुद्धा भगवंतच आहे. नारायण परच ते वेद आहेत. त्या वेदातून जर काही जाणायचं असेल, कारण वेदामध्ये वेद शब्दामध्ये विद धातू आहेत. विद म्हणजे जाणणे. वेद हे ज्ञानस्वरूप आहेत. मग ते कोणाचं ज्ञान करून देतात? परब्रह्माचं ज्ञान करून देतात. नारायण परा वेदाः देवा नारायणांगजाः माणसांच्या सगळ्या क्रिया ज्या निरनिराळ्या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी होतात, त्या देवतासुद्धा ह्या नारायणाचीच विविध अंग आहेत. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांचं शेवटचं टोक यामध्ये जे जी काही अंग येतात, जे जे काही अवयव येतात, जी जी काही इंद्रिय येतात, ह्या सगळ्या इंद्रियांमध्ये ह्या निरनिराळ्या देवता बसलेल्या आहेत, कल्पित आहेत. नारायण परा लोकाः. बरं, इथे जी काही कर्म करायची, यज्ञयाग करायचे, त्याचं फळ काय? चांगलं कर्म केलं तर स्वर्गात जायला मिळेल. पुण्य पर उपकार पापते पर पीडा. दुसऱ्यांना त्रास दिला तर नरकात जावं लागेल. पण हे स्वर्ग नरक म्हणजे तरी काय आहेत? हेही भगवत स्वरूपच आहेत. नारायण परा लोका. चतुर्दश भुवनांची आपल्याकडे कल्पना आहे. भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्यम. हे वरचे 7 लोक, अतल वितल सुतल तलातल रसातल पाताल, हे पाताळ, सप्तपाताळ, अशी चतुर्दश भुवनं जी आहेत, ही सुद्धा साक्षात भगवंताचीच रूप आहेत. ती भगवत स्वरूपच आहेत असं ब्रह्मदेव आपल्या पुत्राला म्हणजे नारदांना सांगतायत. नारायण परामखाः. अर्जुनाला भगवंताने सांगितलं त्रैगुण्य विषयो वेदाः, की अरे हे वेद आहेत ना, हे त्रिगुणांचं प्रतिपादन करतात आणि त्या त्रिगुणांमध्ये 3 प्रकारची कर्म सांगितलेली आहेत. पुढे गीतेमध्ये सुद्धा यज्ञयाग, श्रद्धा, बुद्धी, दान ह्यांचे 3 प्रकार सत्व रजतम याप्रमाणे सांगितलेले आहेत. पण ह्यातून सगळ्यातून जर काही साधायचं असेल तर तो भगवंतच साधायचा आहे. नारायण परामखाः. हे सगळे यज्ञ, मख म्हणजे यज्ञ, हे सगळे यज्ञ अंती नारायणापर्यंतच घेऊन जाणारे आहेत. नारायण परो योगो. हठयोग घ्या, क्रियायोग घ्या, आणखीन पातंजल योग घ्या. कुठलाही योग जरी आचरायचा म्हटला तरी त्या योगाची अंतिमता भगवत साक्षात्कार याच्यातच आहे. तेव्हा योगसुद्धा नारायणपर आहेत. नारायण परं तपः. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी, कुठलाही विषय प्राप्त करण्यासाठी, अगदी सामान्य विषय जरी घेतला तरी तो मिळवण्यासाठी काही ना काहीतरी क्रिया करावी लागते, काही कष्ट उचलावे लागतात. हे सुद्धा एक प्रकारचं तप आहे. आणि हे सुद्धा तप 3 प्रकारचं आहे. म्हणजे जसं कायिक, वाचिक आणि मानसिक आहे, तसंच ते सात्विक, राजसिक आणि तामसिक सुद्धा आहे. तेव्हा ही सगळी तप ही अंततोगत्वा नारायणापर्यंतच जाणारी आहेत. नारायण परं तपः. नारायण परं ज्ञानम. कुठल्याही वस्तूचं ज्ञान जर करायचं झालं
तर ते शेवटी नारायणापर्यंत परब्रह्म परमात्म्यापर्यंतच येऊन ठेपतं. अधेमध्ये आम्ही थांबतो आणि सांगतो की हेच मूळ आहे म्हणून. कुठल्याही गोष्टीचं जर मूळ शोधायचं असेल तर तुम्हाला भगवंतापर्यंतच जावं लागतं. जे लोक फक्त सोय बघतात, आपल्या बुद्धीची मर्यादा लक्षात न घेता सोय बघतात, ते सांगतात की अमुक अमुक गोष्टीचा मूळ हे आहे, पण त्याच्याही पलीकडे काही गोष्टी असू शकतात. समुद्राची खोली किती आहे अजूनपर्यंत कोणाला कळली नाही, आणि जे कळली असं म्हणतात त्यांना सुद्धा ती पूर्णतः कळलेली नाही, कारण त्याच्यासुद्धा खाली जाण्याची शक्यता आहे, तेवढी साधनं आपल्याकडे नाहीत. समुद्र अथांगही आहे आणि अथाह सुद्धा आहे. आकाशसुद्धा किती पसरला आहे आम्हाला नाही सांगता येत. भगवंत हा तसाच आहे. भगवत तत्व हे अत्यंत व्यापक आहे आणि त्याचं ज्ञान हे सामान्य गोष्टींचं ज्ञान करून मिळणारं नाही. त्यांच्या सगळ्यांच्या बुडाशी मुळाशी आपण जर गेलो, आज आता अणुविज्ञानाचा सगळीकडे उहापोह होतोय, गाजावाजा आहे, पण ते अणुविज्ञानसुद्धा नुसतं प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन यांच्यापर्यंत मर्यादित नाही. त्याच्या पलीकडे सुद्धा काही अतिसूक्ष्म कण आहेत, अतिसूक्ष्म लहरी आहेत, असं आता वैज्ञानिकसुद्धा कबूल करायला लागलेत. आणि हे विज्ञान जसजसं अधिक प्रगत होत जाईल तसतसं ते अध्यात्माकडे वळून ह्या परब्रह्म परमात्म्यापर्यंतच येऊन पोहोचेल. तोपर्यंत विज्ञानसुद्धा पूर्णत्वाला पोहोचलं आहे असं म्हणता येणार नाही. तेव्हा नारायणपरं ज्ञानम नारायण परा गती. सगळ्या यच्चयावत जीवमात्रांना कुठे ना कुठेतरी कुठून ना कुठून तरी जायचं असतं. सतत आमच्यामध्ये स्थित्यंतर होत असतात, अवस्थांतर होत असतात. कोण कुठे जातोय, कुठून जातोय आपल्याला कळत नाही. नाथ महाराजांना सुद्धा हा प्रश्न पडला, मी कोण कोठिल कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मज लागी येणे. मी कोण आहे, मी आलो कुठून, मी इथेच का आलो, मी इथे कशासाठी आलो, इथून मी पुढे कुठे जाणार आहे, कधी जाणार आहे, इथे माझं किती काळ वास्तव्य आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करून घेण्यासाठी नाथ महाराज जनार्दन स्वामींकडे आले. सर्वसामान्य माणसांना फक्त लौकिक विषयांच्याबद्दल प्रश्न पडतात, स्वतःबद्दल प्रश्न पडत नाहीत. स्वतःची गती काय आहे, जन्माला येण्यापूर्वी मी कुठे होतो आणि जेव्हा केव्हा माझा मृत्यू होईल त्या मृत्यूनंतर मी कुठे जाईन, कारण देह इथेच राहणार आहे. देह कुठे जाणार नाही, देह इथेच राहणार आहे. पण तो देह जेव्हा मला सोडावा लागेल तेव्हा तो देह सोडून मी कुठे जाणार आहे, माझी पुढची गती काय, हे सुद्धा सामान्य माणसांना कळत नाही. ब्रह्मदेव नारदांना सांगतायत की नारायण परागती, सगळ्यांची गती एकच आहे. अंतिम गती म्हणजे साक्षात परब्रह्म परमात्मा भगवान महाविष्णू परमेश्वर, हीच शेवटची गती आहे. तेच आमचं अंतिम गंतव्य स्थान आहे. ज्याच्या पुढे ब्रह्मदेवांनी नारदांना काय काय उपदेश केला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.